आपल्यासोबत चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणूक जिंकलेले आमदार शेखर निकम आहेत. त्याची बातचीत करणार ते मुंबईला गेले होते. सर, मुंबईमध्ये बैठक झाली, बैठकीत काय ठरतंय? नाही, बैठक पक्षाची होती. पक्षाच्या बैठकीला आमचे सर्वांचे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांना देण्याचा ठराव फक्त झाला आणि बाकी पुढची जी प्रोसेस आहे ती अजितदादा त्यांच्या पद्धतीने ते हँडल करतील. त्यामुळे त्या विषयात काय आम्ही फारसं लक्ष देत नसतो. आमच्या सर्वांच्या मते अजितदादांना सर्व अधिकार देण्यात आले. निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकीच्या विजयानंतर ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातोय, कसं बघताय याकडं? आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, त्यावेळी ईव्हीएम त्याच होत्या ना. विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सावर्ड्यासारख्या ठिकाणी 3000 ने प्लस होणारा मी 1500 आलो. मग ह्यात ईव्हीएमचा काय दोष आहे का असं मी म्हणू शकतो ना? कारण मला 100% खात्री वाटते की आपल्याला एवढं मतदान कमी होऊ शकत नाही. पण तू जे झालंय हे ऍक्सेप्ट करून त्यात दुरुस्ती करून पुढे जायला पाहिजे. उगाच ईव्हीएमचा सांगणं म्हणजे एक पराभवाच्या मीमांसेला कुठेतरी कारण देण्यासारखं आहे. कारण चिपळूणमध्ये मी मागे जाईन असं मलाही कधी वाटलं नव्हतं, तरी मी मागे गेलो. याचा अर्थ ती सत्य परिस्थिती आहे. ती ऍक्सेप्ट करणं, चुका दुरुस्त करणं आणि पुढे जाणं हाच यातला मार्ग आहे. उगाच आपला दोष दुसऱ्यावर ढकलून जाणं ही नेहमीप्रमाणे पडलेल्या ज्या पक्षाची हेच असते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी 2 गट पडले. विकासाच्या मुद्द्यावरती आपण गेला होता आणि तुम्हाला विकासाचा निधी देखील मिळाला होता. कशा पद्धतीने आता भविष्याची वाटचाल होईल, अधिक कसा निधी येईल आणि कोकणामधले काय प्रलंबित काम आहेत? आता गावोगाव निधी आणण्याचा तर मी प्रयत्न करीनच, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. परंतु काही कॉन्क्रीट प्रोजेक्ट माझ्या 5 वर्षामध्ये होणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये चिपळूण कायमपूर मुक्त करण्याच्या काही प्रपोजल आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. संगमेश्वर तालुक्याला पर्यटनाला क्रांती देण्याच्या दृष्टीने मार्लेश्वर, टिकलेश्वर, मैपतगड, कसबा आणि अनेक सेंटर्स जी आहेत ठिकाणं ती डेव्हलप करून पर्यटनाला खूप मोठी चालना देता येण्यासारखं आहे. ते एक माझं करायचं स्वप्न आहे. आणि कृषीवर आधारित छोटे प्रोसेसिंग क्लस्टर युनिट ही करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्या भागामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम मॅक्झिमम कशा पद्धतीने होतील, कला क्रीडामध्ये ग्राउंड चांगली कशी होतील हा माझं स्वप्न आहे. 1 डिसेंबर पर्यंत माझ्याकडे 3 विकेटचं खरवत्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ग्राउंड होईल. तिथं काही इंडोर फॅसिलिटी देण्यात येतील. तिथं कबड्डी, हॉकी, खो खो, अशोक शिंदे असेल, धनराज पिल्ले असेल, चंद्रकांत पंडित असेल किंवा माई कोळी असतील, या वेगवेगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या खेळाच्या ऍक्टिव्हिटी आणि प्रबोधनी करण्याचा मी मानस केलाय. किंबहुना डिसेंबरला त्याची सुरुवात तुम्हाला दिसून येईल. ह्या पद्धतीने आपल्याला काम, त्यामुळे थोडंसं मागच्या वेळी मी अति गावोगाव संपर्क ठेवून काम करण्यावर जास्तीचा जोर दिला. यावेळी मी कॉन्क्रीट कामं वेगवेगळी चांगल्या पद्धतीने ज्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण रोजगार निर्माण होईल अशा पद्धतीकडे जास्तीचं लक्ष देणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामांनी विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली. अजूनही विकास निधी आणला जाईल. मात्र ही सलग दुसऱ्यांदा आपण निवडून आलेले आहेत आणि आपल्या अजितदादांचे निकटवर्ती मानले जातात. यावेळच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काय आपल्या नावाची चर्चा होईल शक्यता वाटते? कार्यकर्ते एवढा मोठा उत्साह दिसतोय, बॅनर देखील लागले. नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, एवढं थम्पिंग मेजॉरिटी आले. 230 आमदार आले. ह्यामध्ये किमान 60 आमदार असे आहेत की ज्यांनी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद भूषवलेले लोक तिथं आहेत आणि ही संख्या मर्यादित असते. त्यामुळे शेवटी अजितदादा माझ्याशी किती जरी जवळचे असले तरी पक्षीय म्हणजे जातीय समीकरण, विभागीय समीकरण या सगळ्यामध्ये त्या गोष्टी असतील तरी देखील दादा मला संधी देतील असा विश्वास. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो निधी खेचला, किती निधी खेचू शकताय किंवा किती खेचायचा आहे, काय उद्देश आहे? त्या निधी खेचण्यापेक्षा माझे कॉन्क्रीट जे प्रोजेक्ट्स आहेत ते मॅक्झिमम जर पूर्ण करू शकलो मी तरच खऱ्या अर्थाने मला एक मानसिक समाधान या बाबतीत मिळेल. त्यामध्ये आपल्याला सांगितलंच मी पर्यटनाचं आहे, इतर काही गोष्टी आहेत की ज्यामधून वेगळ्या पद्धतीने मी काम करण्याचं निश्चितपणे ठरवलं. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.